चला म्हणायला रितेश आंटीने राडा काढलाय बरं का बरं का आणि नाही का श्री स्वामी समर्थ ताईंनो, मी प्रियंका आजच्या मराठी व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर ताईंनो, आत्ता मी दुकानामधून आले आणि तुम्ही पाहिलं दुकानातून आल्यानंतर माझा मुलगा माझ्याकडे कसा आला. तर मी आज तुम्हाला कामाविषयी काहीही बोलणार नाही. थोडं बोलूया काम करता करता मुलांसाठी व आपल्या स्वतःसाठी. तर मी एक आई आहे, मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. खूप गुणी आहेत. तुम्ही पाहिलं मी आता दुकानातून आले तर तो माझ्याकडे कसा पळत आला आणि त्याचं जे काही दिवसभर समजा झालेलं आहे त्याच्यासोबत तो संध्याकाळी फक्त आणि फक्त आईलाच सांगू शकतो. आणि आईला खूप त्याग करावा लागतो मुलाचा. फक्त कशासाठी तर पैशासाठी. मी दुकान माझी फक्त पैशासाठीच आहे, कारण पैशासाठीच मी मुलांचा त्याग करते, कारण त्यांच्या भविष्यात त्यांना कधी काही कमी पडू नये म्हणून मी दुकान, घर आणि प्लस हे यूट्यूब चॅनल सुद्धा खोललंय. तर मी तुम्हाला आज एकच सांगणार बोलता बोलता की आई होणं सोपं नाही व घर सांभाळून, मुलं सांभाळून व्यवसाय करणं सुद्धा सोपं नाही. खूप काही त्याग करावा लागतो ताईंनो. आणि त्याग केला ना तर त्याग केल्याशिवाय इतिहास घडत नाही. त्याग तर करावाच लागतो. तर चला, मी आज माझ्या जीवनातले काही थोडे क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते कोणते तर मी कसं म्हणजे दोन्ही व्यवसाय, मुलं आणि घर कसं सांभाळते तुमच्याशी सांगते. तर खरंच माझं कसं आहे ना, सकाळी उठलं की सकाळचे काम आवरायचे आणि थोडंफार दुकानाकडे जायचं, थोडा वेळ स्वामी सेवेला द्यायचा, थोडा मुलांना द्यायचा आणि बराचसा काही घरासाठी द्यायचा. घरसुद्धा आपलं व्यवस्थित सांभाळणं ही आपली जिम्मेदारी आहे. प्लस मुलं व्यवस्थित सांभाळणं ही सुद्धा आपली जिम्मेदारी आहे. आज आपण खूप काही कमवू, जर मुलंच जर व्यवस्थित नाही निघाले तर कमवण्याला अर्थ नाही ताईंनो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं वेळ मुलांना सुद्धा देणं गरजेचं आहे. त्यातलाच मी थोडा वेळ मुलांना देते आणि जे काय करते ते माझ्या मुलांसाठीच करते. तर त्यामुळं मी आज थंबनेलला दिलंय की आईला खूप त्याग करावा लागतो, तो फक्त पैशासाठी. हो यस, पैशासाठीच त्याग करावा लागतो ताईंनो. तर माझं म्हणणं कसं आहे, त्याग पैशासाठी का बरं, तर भविष्यात त्यांना आज जरी ते 4थी 5वी 7वीला असले, 11वी 12वी पर्यंत काय, जोपर्यंत आपण मुलांसोबत आहेत तोपर्यंत त्यांना सुद्धा पैसा लागणार आहे. आणि आपण ह्या जगामध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला सुद्धा पैसाच लागणार आहे. आणि हे सगळं त्याग पैशासाठीच आहे. तर चला, तुम्हाला माझा विचार कसा वाटतोय तुम्ही मला एक लाईक आणि एक कमेंट करून नक्की सांगा. तर मी आज काम करता करता तुमच्याशी का शेअर केलं, तर बऱ्याचशा माझ्यासारख्या महिला असतात की त्यांना वाटतं काहीतरी करावं. खरंच ताईंनो, खरं मनातून सांगते, खरंच काहीतरी करा. स्वतःचा इतिहास स्वतः उभा करा. भलेही आपण त्या महिन्याला नाही 10-20 हजार, पण निदान महिन्याला 1,500, 2,000, 2,500 सुद्धा आपण कमवले ना, तर आपल्याला त्याचं नॉलेज येतं की हे कमवल्याच्या नंतर कळतं की आपण हे कुठं खर्च करावे, कसे करावे. आपण जे काही आपल्या म्हणजे विशेष आपल्या हस्बंड कडून किंवा मग आपल्या घरातल्याकडून जे पैसा येतो ना, त्याची आपल्याला किंमत नसते ताईंनो. पण आपण स्वतः कमवतो आणि हे राब जे राबतो ना आपण, सकाळी 5 वाजल्यापासनं तर संध्याकाळी जवळपास 11:30, 10:30, 11 वाजल्यापर्यंत आपल्याला हे राबवतात ना, त्यावेळेस कळतं की आपल्याला मेहनत काय व पैशाची किंमत काय ताईंनो. खरंच स्वतः कमवावं लागल्याशिवाय कळत नाही. मी पण तुमच्यासारखीच गृहिणी होते, पण काय माझा मुलगा 3री-4थीला असल्यापासून असं नाही, आता तो 4थीला आहे, जवळपास 2-3 वर्षाचा असेल तेव्हापासून हे जे मी व्यवसाय चालू केलेला आहे त्या व्यवसायामधून 10-5 रुपये मी स्वतः कमवते. आणि ते कमावायला लागल्यापासून मला लक्षात आलं की भरपूर काही खर्च होतो. आणि त्या खर्चाचं नॉलेज कधी आलं की मी कमायला लागल्याच्या नंतर. दुसऱ्याचा पैसा आपण खर्चित आणि विचार करत नाहीत, म्हणजे दुसऱ्याचा म्हणजे आपलाच घरचाच असतो तो, पण आलेला असतो. त्याची किंमत कशी नसते की आपण काहीतरी त्याला केलेलं नसतं, म्हणून त्याचा आपल्याला किंमत कळत नाही. तर ताईंनो, पैसा कमवणं खूप गरजेचंच आहे आणि पैसा आहे तर जीवन आहे. असं नाही आहे की पैसा नाही आहे तर जीवन नाही, पण मेन पैसाच लागतो, तरच जीवनामध्ये मान, सन्मान, आदर आणि म्हणजे ही व्यक्ती काहीतरी करते ही ओळख. आणि ही माझी स्वतःची ओळख जी आहे ती फक्त आणि फक्त माझ्या बिझनेसमुळंच आहे.
तर ताईंनो, आजचा व्हिडिओ मी का बोलले 4 शब्द, तर फक्त मला माझा मुलगा काल माझ्याकडं पळत आला आणि म्हणला आई आली, आई आली. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की खरंच आपण खूप त्याग करतोय, पण ते त्याग त्यांच्यासाठीच आहेत ताईंनो. तर चला, इथं मी छान आज भाजीला नव्हतं म्हणून बेसन करत आहे. बेसन करण्याची साधी सोपी सिंपल ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. लसण जिरे कुटून घ्यायचे आणि लसण जिरे कुटल्याच्या नंतर बेसनामध्ये आपल्याला फक्त लसण जिरे, हळद, मीठ आणि मोहरीची फोडणी द्यायची. एवढं छान बेसन लागतं ना. तर माझा विचार तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की म्हणजे व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माझे छोटेसे असे विचार तुम्हाला ऐकायला भेटतील. जर माझ्याकडून काही बोलण्यात चुकलं असेल तर मला क्षमा करा, छोटी बहीण म्हणून किंवा मोठी बहीण म्हणून. तर ताईंनो, मी का बोलले तुमच्याशी असं तर ते सांगते. मला माझ्या मनात आलं, म्हणजे असं काही मनात नव्हतं की मी आज व्हिडिओमध्ये असं काही बोलेल वगैरे, पण हे माझा स्वतःचा मी अनुभवला आजचा, म्हणून मी तुमच्याशी शेअर केला. असं वाटलं शेअर करावं म्हणून. तर चला, असं काही नाही की कमविणं गरजेचं आहे असं नाही, काही नाही, पण म्हणजे कमवायला पाहिजे. कमवलं तर लक्षात येतं खूप खर्च झालेत ताईंनो आता. म्हणजे बाहेर जर गेलं तर 500ची नोट ही 100च्या नोटीसारखी झालेली आहे. त्यामुळं खूप गरजेचं आहे पैसा कमवणं. पण नुसता पैसाच नाही, आपले मुलं, आपलं घर, आपली सेवा, हे सगळं. असं नाही आहे की सेवेलाच वेळ द्या, असं नाही की मुलालाच वेळ द्या, असं पण नाही की नुसतं धंद्याकडेच लक्ष द्या. ह्या सगळ्यांना सगळं करून आपण सुद्धा 10 रुपये कमवू शकतो. ही आपल्यामध्ये जिद्द पाहिजे व ही चिकाटी सुद्धा पाहिजे. तरच आपण सुद्धा काहीतरी छोटा मोठा इतिहास घडू शकतो. आणि ताई, खूप काही दिवसापूर्वी मी पण तुमच्यासारखं खूप घरात बसून घरकामातच लक्ष घालून दिवस घातलेले आहेत. पण कुठंतरी मी त्या तिथून बाहेर पडल्यामुळं की मला लक्षात यायला लागलं की काहीतरी करायला पाहिजे आणि काहीतरी केलं तरच काहीतरी पुढं समोर होतंय. तर चला,